यार ये थाईलैंड जैसा नहीं लग रहा लगेच रागवतायत भडकतायत। आता आपण पर्यटक आपल्याला काय माहिती आणि त्यावेळी असतं इकडे चेरी ब्लॉसम फेस्टिवल। शिलाँग शहराची भटकंती करताना आपण आता आलेलो आहोत सुप्रभात मित्र, थेट फ्रॉम शिलाँग। आपण काल रात्री शिलाँगमध्ये आलेलो आहोत आणि थांबलो होतो एका होमस्टेमध्ये। हा आहे तो होमस्टे, छान आहे। म्हणजे या इकडे जास्त करून होमस्टे आणि हॉस्टेल्स आहेत। हॉस्टेल्स फुल होते म्हणून आपण होमस्टेमध्ये राहतोय आणि लकीली तो पोरगा मला भेटला त्याच्यामुळे आपण ती कॉस्ट शेअर करू शकलो। होमस्टेची जी कॉस्ट होती ती होती 2000, आपण बार्गेन करून ती 1600 वरती आणली आणि 1600 डिवाइड बाय 2 म्हणजे 800 पर पर्सन। सो या इकडे हॉस्टेलची जी फीज आहे ती 400 पासून सुरुवात होते, ती 800 पर्यंत सुद्धा आहे। जसं की या इकडे हॉस्टेल वगैरे पण आहे तर ते 700-800 पर्यंत जातं। सो त्या मानाने हे बरंच पडलं आम्हाला। सो आता आपण करणार आहोत शिलाँग शहराची भटकंती। खरं तर शिलाँग शहर किंवा शिलाँगची जी भाषा आहे ती आहे इंग्लिश, म्हणजे सॉरी मेघालयची पूर्णपणे ह्या राज्याची भाषा आहे इंग्लिश। आणि या इकडे जशी आपल्या इकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे तशी या इकडे ना स्त्री प्रधान संस्कृती आहे। म्हणजे वंशावळ आपल्याकडे पुरुषांपासून लागली जाते नाही का, तशी यांच्याकडे स्त्रियांपासून लागली जाते। हे एक विशेष आहे। सो आपल्या बॅग्स पॅक झालेले आहेत, चेकआउट करतोय आपण। खर तर ये चेकआउट करना है या नहीं करना है भाई? कर देते हैं यार, इसका रेंट बहुत ज्यादा है ना। ठीक है, तो फिर आज शाम को डिसाइड करते हैं, इधर हम फिर से हॉस्टल में रुकेंगे या वापस ये चेरापुंजी चले जाएंगे, देखते हैं। ठीक है, चले हो गया ना तुम्हारा? पैक हो गया, चलो फिर। यार पाऊस आला आता, कसं काय शूट करायचं आपण? छत्री पण नाहीये, पोंचे घेऊन कसं शूट करणार? कॅमेरा आपल्याला तर बॅगेत ठेवावे लागणार आहेत। इकडे असंच आहे, म्हणजे कधी पाऊस येऊ शकतो आणि इकडे आता पावसाचा सीझन सुरू होतोय। अगदी मोक्याच्या टायमिंगला मी आलेलो आहे। मस्त आहे ना गार्डन पण, मग काय करायचं, इथूनच एन्जॉय करायचं। चला पावसातला शिलाँग तुम्हाला दाखवूया। सो आपण ही जी मेन बॅग आहे ती ठेवणार आहोत इथल्या ओनरकडे। त्यांना मी बोललोय की आम्ही दिवसभर फिरू, जर आमचं मन झालं तर आम्ही यायचेच थांबू, नाहीतर आम्ही निघू। फायनली एक कॅफे आपल्याला मिळालेलं आहे। मगाचपासून आम्ही त्या पावसात शोधतोय एक हॉटेल ब्रेकफास्ट करण्यासाठी। या इकडे तुम्ही चुकणी अपेक्षा करू नका आपल्याला पोहे, शिरा, रवा, उत्तप्पा वगैरे असलं काय मिळेल। शेवटी आम्हाला एक कॅफे मिळाला, म्हटलं कॅफेमध्ये काहीतरी वेगळं आपल्याला सँडविच वगैरे खायला मिळेल, बट कॅफेमध्ये सँडविच नाही आहे, आहेत नूडल्स। जे इकडच्या कॅफेमध्ये सुद्धा नूडल्स आहे। चला आता काय पर्याय नाही आहे, कारण की आपल्याला पुढे एक्सप्लोरेशन करायचं आहे। सो पहिल्यांदा पोटोबा केला पाहिजे। सो आपला आता ब्रेकफास्ट आलेला आहे। ब्रेकफास्टमध्ये आपण नूडल्स ऑर्डर केलेले आहेत, पण नूडल्समध्ये यांच्याकडे व्हरायटी आहे बरं का। आपण ऑर्डर केलेलं आहे चाव चिकन नूडल्स, ते आपण ट्राय करूयात। चाव चिकन चावूयात। नाईस, फ्रेश आहेत। मेन म्हणजे मॉर्निंगला कधी पण तुम्ही खाता बरं का, मस्त फ्रेश मिळतं, छान आहे। आता मी जरा सॉस सोबत खातो, म्हणजे अजून छान लागेल। सो ब्रेकफास्ट करून आम्ही आता शिलाँग शहराची भटकंती करणार आहोत आणि भटकंती आम्ही करतोय गल्ल्या बोळ्यातनं। रस्ते या इकडे असे छोटे छोटे आहेत, बट ते 1 वे आणि 2 वे असे जाम कन्फ्युजन आहे। सो ज्या गाड्या ज्या दिशेने चालल्या त्यांच्या पाठीपाठी आम्ही चाललो आहोत, मॅप लावून पण काय उपयोग नाहीये। शिलाँग शहराची भटकंती करताना आपण आता आलेलो आहोत एका चर्चच्या इथे, आणि हा चर्च इतका सुंदर आहे। या चर्चचं नाव आहे ऑल सेंट चर्च। सो या इकडे सेंट्स म्हणून असे भरपूर लोकेशन्स पण, म्हणजे काही वास्तू सुद्धा आहेत। सो कदाचित ह्या चर्चच्याच नावावरून त्या सगळ्या वास्तूंचं नावं ठेवली असावीत। आपण जरा आतमध्ये जाऊन बघूयात, आतमध्ये आता अलाउड आहे की नाही शूट करणं माहीत नाही, बट या इथे खूप गोष्टींचे रिस्ट्रिक्शन्स आहेत। ट्रॅफिकचे तर बापरे कडक रूल आहेत। खूप ठिकाणी असे पोलीस चौकात आहेत आणि कुठून 1 वे आहे, कुठून 2 वे आहे, कुठून टर्न घ्यायचा आहे, आणि जरा थोडेसे ते अप्रोचेबल नाही आहेत, लगेच रागवतायत, भडकतायत। आता आपण पर्यटक आपल्याला काय माहिती, एकतर ही छोटी सिटी, रस्ते छोटे आहेत, मोठ्या रस्त्यांची आपल्याला सवय। सो
तुम्हाला एव्हाना कळलं असेल आम्ही दोघं पण हेल्मेट घालून फिरतोय, कारण की इथे सगळेजण हेल्मेट घालून फिरतायत. तर मायला हे कसलं झाड आहे, म्हणजे आपल्याकडे बाभळीचं झाड असं पसरलेलं असतंय किंवा वडाचं झाड पसरलेलं असतंय, ह्यांची सुरूची जी झाड आहेत ती पसरलेली आहेत एवढी मोठी. सुरूचं झाड असं वरती पण गेलेलं आहे, पण असं पसरलंय पण खूप मोठं. बघताय का तुम्ही मित्रो? चर्च आत्ता बंद आहे. खरं तर या चर्चचं स्कूलसुद्धा आहे, त्याच्यामुळे आता स्कूल सुटायची वेळ झालेली आहे. त्याच्या आत आपण बाहेर पडूयात, कारण की या इथे खरं तर प्रायव्हेट क्षेत्र आहे, आपण घुसलोय. बट ठीक आहे, मस्त वाटलं मला इकडे. फोटोग्राफी छान केलेली आहे. आता या इथे मला काहीतरी एक वेगळं खुबलई शिलाँग असं काहीतरी गेटचं नाव दिसतंय. आतमध्ये काहीतरी वेगवेगळे आर्किटेक्चर दिसत आहेत, ते आपण जाऊन बघूया. आहे शिलाँगच्या एका म्युझियममध्ये. म्युझियम म्हटलं की त्या क्षेत्राची, त्या राज्याची संस्कृती, इतिहास आणि इथली ट्रायबल संस्कृती मेन म्हणजे जास्त करून आकर्षित करते, कारण की इकडे गारो आणि खासी हिल्स नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे हे ट्रायबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्यांची भाषा वेगळी असते, त्यांचं कल्चर वेगवेगळं असते. तर आता या इथे एक विल्यमसन म्हणून एक म्युझियम आहे, ते आपण म्युझियम बघायला जात. आतमध्ये भरपूर काही गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि एंट्री फी जी आहे ती आहे 5 रुपये फक्त. आणि जर नॉर्मल कॅमेरा असेल तर 10 रुपये आणि व्हिडिओ कॅमेरा असेल तर थेट 250 रुपये. त्याच्यामुळे आपण आत्ता जे शूट करतोय ते करतोय आयफोनमध्ये. कमॉन. सो आपण आता एंट्री तिकीट घेतलेलं आहे आणि एंट्री करताच आपण पहिल्यांदा तर हे जे काही म्युझियम आहे ज्याच्या नावाने बनवलं गेलेलं आहे ते आहेत विल्यमसन संगमा. हे आहेत मेघालयचे फर्स्ट चीफ मिनिस्टर. सो आता सुरुवात आपण करतो या सेक्शन पासून. या इथे बघूयात काय आहे. वुड कार्विंग्स बनवलेले आहेत ऑन ट्रॅडिशनल ऍक्टिव्हिटीज ऑफ गारो हिल्स मेघालय. सो गारो हिल्स मध्ये त्यांचे जे काही नृत्य किंवा त्यांच्या इकडे शेती कशी केली जायची हे दाखवलेलं आहे. तर या इथे शेती लोक कशी करतायत ते दाखवलेलं आहे. या इथे त्यांचा रस्सी खेचचा खेळ चाललेला ते दाखवलेला आहे. या इथे काय चालू आहे, ह्यांचा नृत्य प्रकार कुठला तरी चालू आहे बघा. क्या बात. या इथे कुऱ्हाड घेऊन कुठेतरी चाललेलं जंगल तोडीला. या इथे हे ट्रायबल लोकांचं दाखवलं, हातामध्ये काहीतरी पाणी पिण्याचं साहित्य, हे खेळतायत, ही कुस्ती. वा. आणि हे काय दही काढतात काय. राजा राणी. वा क्या बात. कसा आहे फेटा, कसा आहे तुरा. आहा. कोण आहे, कुठला राजा आहे. ओ शिट, खासी कपल आहे. म्हणजे नॉर्मल लोक असले ड्रेस घालत होते हे लोक. ओके, हे पण कपलच आहे. जनता कपल, जैनता कपल, सॉरी जैनता नावाचं एक ट्राइब आहे. हे कुठलं आहे, गारो कपल. ही आहे गारो कम्युनिटी. आणि बोई कपल म्हणजे बोई नावाचं पण एक ट्राइब आहे, त्यांचं हे कपल आहे. मला असं वाटलं की हे सगळे काय जे काही ड्रेस घातलेत की नाही असे रॉयल वाटतंय, राजासारखे. काय हुबेहूब कलाकृती लोकांनी बनवलेल्या आहेत. हे जे काही त्यांचे स्टॅच्यूज बनवलेले आहेत ना ते एक्झॅक्ट काय काम करतायत ते दाखवले. हे बघायला इकडे. सो बास्केट मेकिंग चालू आहे. हा व्यक्ती बास्केट मेकिंग कसं बनवतोय अगदी प्रॉपर ते बनवताना पण दाखवले. व्हेरी नाईस सर. अशा पद्धतीचं म्युझियम बघायला मिळणं खूप म्हणजे खूप वेगळं फील करून देतं. आता या इकडे बघा ना, या स्त्रिया त्यांचे क्लोथ्स दाखवलेले ते बघा. नाईस. गळ्यातले दागिने तेही लाकडी आहेत बरं का. हे मस्त आहे. आणि हा प्रकार खूपच एकदम रेअर बघायला मिळतोय. म्हणजे पूर्णपणे झाकून घेतलेलं आहे आपल्या चादरीमध्ये. पाठीमागे एक छोटंसं मूल आहे.
या इथे कुठल्या तरी लग्नात चालली बाई असं वाटतं. हे फुल खुश आहे आणि खूप दागिन्यांनी मिळवलंय आणि कलरफुल साडी घातलेली. हे आपण नेहमी पाहतोय शिलाँग मध्ये. मोस्टली हा जो प्रकार ते शिलाँग मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण आता आलेलो आहोत शिलाँग मधल्या म्हणजे सिटीच्या अगदी मध्ये एक लेक आहे ते म्हणजे बॉर्ड्स लेक. आता त्या बॉर्ड्स लेकची सुद्धा एंट्री फी आहे पर पर्सन 20 रुपीज आणि जर व्हिडिओ कॅमेरा असेल तर 100 रुपये. तर काय करावं, जिकडे जाईल तिकडे कॅमेऱ्याला जर एवढे पैसे फी आपल्याला पैसे करावे लागतील तर काय आपलं बजेट ट्रिपच इथेच गंडून जाते. बघूयात काय जुगाड होतोय का. लेकचं पाणी तर गढूळ आहे बट स्वच्छता बघताय का किंवा सुंदरता कशी बनवली ह्याची बघताय का. मस्तपैकी हे व्हाईट कडं बनवलेलं आहे ह्याच्या आणि ग्रीनरी प्रॉपर गार्डनिंग छान करण्यात आलेलं आहे. बाय द वे कॅमेराचा जुगाड काय केला माहिती आहे काय. आपण हा व्हिडिओ कॅमेरा आहे म्हणून सांगितलंच नाही, फोटोचा कॅमेरा म्हणून सांगितलं आणि फक्त फोटोच्या कॅमेऱ्याचे जे चार्ज असतात 50 रुपये ते घेतलेले आहेत. सो जुगाड. सो मित्र, तुम्ही जर या बॉर्ड्स लेकमध्ये एक गोष्ट नोटीस केलीत तर या कलरची झाडं आपल्याला खूप दिसत आहेत. खरं तर फक्त शिलाँगच्या लेकमध्ये नाही तर शिलाँगमध्ये सुद्धा. खरं तर या झाडाचं नाव आहे ब्ल्यू जॅकरंडा आणि आत्ता हे ब्ल्यू आहे बट नंतरनं हे होऊन जातं पिंक आणि त्यावेळी असतं इकडे चेरी ब्लॉसम फेस्टिवल जे असतं नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. सो त्यावेळीची एक वेगळीच वाईब असते आणि यावेळीची सुद्धा एक वेगळीच वाईब आहे. खरं तर आता ह्या विल्यम्स वॉर्ड या लेकचं पण मला तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगायची. विल्यम्स वॉर्ड नावाचा एक इंग्रज अधिकारी होता आसाममध्ये. तर तो इकडे आला होता टेहानीसाठी. त्याला इकडे आवडलं हे लोकेशन. या इकडे त्याने हे लेक बनवलेलं आहे. बाय द वे हे लेक हॉर्सच्या आकाराचं आहे. वरतून जर बघितलं तर आपल्याला ते हॉर्सचा आकार वाटतो आणि या इथे बऱ्याच गोष्टींचे फेस्टिवल्स होत असतात. या इथे लोकांना खूप शांत, नीरव शांत, अगदी शहराच्या मध्यावरती इतकं शांत ठिकाण आपल्याला बघायला मिळते. मस्त वेग. आता या इथे मी छान छान फोटोज काढतो. सो आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत पोलीस बाजारमध्ये. बट आजचा पोलीस बाजार कसा वाटतो तुम्हाला? एकदम गजबजलेला, राईट? कारण की आपण राईट टायमिंगला आलेलो आहोत है ना. केवढी मोठी मोठी दुकान आहेत यार. मला वाटलं होतं एवढा मोठा हे मार्केट असेल. हो ए भाई अपने को ये नाही हार्ड डिस्क घ्यायची आहे. माझी हार्ड डिस्क फुल झालेली आहे. बरं झालं लक्षात आलं. स्वतः आपण हार्ड डिस्क शोधूयात. खूप मोठं मार्केट आहे हे. मला वाटलं होतं काल आम्ही की नाही फक्त खायला आलो होतो. आज आपण शॉपिंग पण करूयात थोडं है ना. शॉपिंगची ठिकाणं तुम्हाला दाखवूया. हां, आता आपण खऱ्या मार्केटमध्ये आलेलो आहोत जिथे स्ट्रीटवरती कपडे पण विकले जात आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता मी बघूयात, मला खूप वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. आपण विचारूयात. या इथे असे पान सुपारी ओपनली का विकली जात आहे? ये क्या है? ये पान ऐसे खाते क्या? ऐसे खाते? ऐसे खाते? हात पण लावून देतेत राव. 400ला हे जॅकेट आहे. बाप रे, नॉट बॅड यार. यार ये थायलंड जैसा नाही लग रहा. म्हणजे मी गेलो नाहीये थायलंडला बट ते व्हिडिओज मध्ये असंच जरा कुठेतरी दिसतं आपल्याला. हे जे एकदम झगमगाट जो दिसतोय की नाही मार्केटमध्ये तो जरा थायलंड सारखा वाईब देतोय. चला बघूयात. मार्केट पालतं घातलं पण मला हार्ड डिस्क काय सापडली नाहीये. मला आता टेन्शन आलेलं आहे. नाहीतर मला ओल्ड जो डेटा आहे तो डिलीट मारावा लागेल. ते नाही मारायचं मला. मार्केटच्या गजबजाटातून आता मी आलेलो आहे एका शांततेच्या ठिकाणी.
पण इथे सुद्धा बडबड आहेच लोकांची. या इकडची लोक जाम बडबड करतात राव. मी आलो जेवायला. तर जेवायला मी शोधलं. शेवटी एक रेस्टॉरंट म्हणून दिसलं मला. तर या इथे सुद्धा नूडल्स, चायनीज, मोमोज हेच प्रकार मिळत आहेत. मला रोटी हा प्रकार कुठे नाही मिळाला. या इथे फक्त म्हणजे एग रोल्स किंवा सँडविचेस वगैरे मिळतील. बट मिस करतोय मी खाणं आता तिकडचं आपल्या इकडचं. जाम तिखट होते मोमोज. बट हे मोमोज एवढे मोठे होते की चक्क पोट भरलं माझं राव. मी हलकं खाण्यासाठी म्हणून मोमोज घेतले. पोट भरलं, मोठे होते. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये लिहिलं होतं की स्मॉल मोमोज. चला, पोरगं वाट बघतंय. ते दुसरीकडे खात बसले. त्याला पण वैतागलं. ते आहे व्हेज, त्याला मिळत नाही व्हेज. या इकडे सारखे चिकन आहे, पोर्क आहे, मासे आहेत, सगळं आहे. बट व्हेज खूप कमी आहे. डिनर करून झाल्यानंतर ना आम्हाला मिळालेलं आहे एक हॉस्टेल. आता ते हॉस्टेल नथिंग बट इथलं एक फेमस आहे इसाबेला म्हणून. त्यांच्याकडे विचारलं होतं. कालच आम्ही इथे आलो होतो बट काल फुल होतं. आज जागा होती म्हणून ते बोलले की ठीक आहे या म्हणून. सो आज आमचा थांबायचा खरं तर प्लॅन नव्हता. आम्ही जाणार होतो थेट चेरापुंजीला. बट म्हटलं की यार असं घाईगडबडीत ट्रॅव्हल करण्यात काय मजा आहे. उद्या चेरापुंजीला सकाळी जर गेलो तर आपल्याला खूप नजारे पण बघायला मिळतील. रोड बघायला मिळेल. रोड कसा आहे. रात्रीचं जर गेलो तर आपल्याला रोड वगैरे बघायला मिळणार. रोडवरची जी इतर ठिकाणं असतील ते बघायला मिळणार. म्हणून आम्ही उद्या सकाळचा प्लॅन केलेला आहे चेरापुंजीचा. राईट? येस. So tomorrow we are leaving for Cherrapunji. Yes. And then we will be maybe exploring some routes on the way to Cherrapunji. Correct. Some falls or whatever. Yes. And yeah. पोरगा तर जाम ट्रेन झालेला आहे. He is now my assistant. Yes. For Now a few days. Like for a few days. For a week, you can say. for a week, yeah. And he's loving it. I'm loving it. I'm loving the job. येस. बट काही काळापुरता ना मी त्याला पाण्यात फेकून देणार होतो. जाम रिटेक घ्यायला लावलं होतं मला. बट ठीक आहे. त्याला पहिल्यांदाच कॅमेरा वगैरे पकडायला लावला होता असं. आणि हाच तर चॅलेंजिंग पार्ट आहे माझा. जेव्हा माझ्यासोबत कोणी असतं त्यांच्याकडून असं चांगलं काम करून घेणं हे माझ्यासाठी मोठा जॉब असतोय. आणि मी एकटा असतो त्यावेळी तर मला असं कॅमेरा ठेवावा लागतो आणि मग चालत जावं लागतं, यावं लागतं. सो हे जरा करावं लागतं फडे. बट येस, आजचं शूट चांगलं झालेलं आहे. ह्याच्यामुळे आपल्याला काही शॉट छान मिळालेले आहेत. सो थँक्स टू संभव. राईट? संकल्प. वो संभव असंभव संकल्प बोल के ऐसे मेरा थोडंसं कन्फ्युजन होत आहे. सो या दिवसभर फिरल्यानंतर सुद्धा ह्या पोराचं नाव लक्षात राहत नाही. कारण की आम्ही काही नावाने हाका मारतच नाही. कारण की सोबतच आहोत. बाय द वे या इथे 2 ट्रॅव्हल्स आलेले आहेत. एक आलेला आहे बांगलादेशवरून आणि एक आलेला आहे मेक्सिकोवरून. आणि दोघं म्हणतात की आम्हाला यायची तुमच्या बरोबर. डेंजर आहे. एक जण डेंजर आहे. तो असा आहे वाटतं मला, असा. त्याच्यामुळे नको. एनिवेज गाईज, मित्र हो, आम्ही आता झोपतोय कारण की खूप कंटाळलोय. दिवसभर आम्ही ट्रॅव्हल करतोय आणि आता उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे चेरापुंजी साईडला. सो जाता ज्या गोष्टी आपल्याला बघता येतील त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. सो उद्याचा व्हिडिओ सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. आजचाही व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार आहे. जर आवडला असणार तर एक मस्तपैकी लाईक देऊन टाका आणि जास्तीत जास्त शेअर करा राव. ही सिरीज, एवढी मोठी सिरीज मी खास तुमच्यासाठी प्लॅन केली आणि तुम्ही बघत नाही राव. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.